हा तोच पप्पानी बनवले. थँक्यू. बंदी होती डायरेक्शन द्यायला म्हणून मटन बनला गेला. मी नाही येत. जा तुम्ही का थांबले. त्यांना एकदम जा ना. जा सांगता तुझत नाही. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फार्म हाऊसवरून काल आलो ना, अजून घरी गेलो नाही कारण उद्या आहे छंदूचा बड्डे. मी रात्रीच व्लॉग चालू केले. आता मला वाटतं 9 वाजले असेल. जेवण वगैरे सगळं करून झाले. हे असंच चालू केलं की मला काहीतरी व्लॉग काढण्यासाठी काही भेटेल. बघू त्याचा बड्डे करते फ्रेंड सेलिब्रेट. आता तो इथं करेल का माहिती नाही. आता करील तेवढा करील. मी सगळं तुम्हाला त्याच्या बड्डेच्या व्लॉगमध्ये दाखवीन, आजचा आणि उद्याचा. आजचा का थोडासाच वेळ राहिले तरी थोडाफार काहीतरी मी दाखवीन. उद्या बड्डे आपल्या भावाचा. किती बड्डे बिड्डे करू शकतो आम्ही. मम्मीची वाट बघतो. का पाहिजे तुला मम्मी? हा कोणता व्हिडिओ कॉल आहे कल्पेश? पैसे दे. पैशाशिवाय का बातच करी नाही. नुसतं पैसे दे पैसे दे. जा कोणी मित्र केक आणतील ना. बेबी बघ ब्लॉग काढते. बेबी नाही तो बेबो मला माहित. कल्पेश आहे कल्पेश. ती बेबो नाही कल्पो कल्पो. रोजचा व्हिडिओ कॉल असता. बर्थडे आम्हाला पार्टी. मम्मी गुस्सा हो रही है. तिला जाऊन स्कॅनर पाठव म्हणून समजत नाही. ऐकायला नाही काय एकदा सांगितलेलं. आम्ही केव्हापासून पिसालो पप्पाला व्हिडिओ कॉल करून दाखवू. मी वाट बघतो केव्हापासून कोणतरी याच्या बर्थडे साठी केक घेऊन येईल तर तो मला खायला भेटेल ना. त्याची वाट बघतो. अजून कोणी चालेल. 2% चार्जिंग माझ्या मोबाईल मध्ये. मग काय वाटतं तुला बर्थडे आहे तुझा आज? काही नाही वाटत. बर्थडे नाही गेला पाहिजे. का खर्च होते ना. पक्का खर्च होते. आता पुढच्या वर्षी येईल ना. पुढच्या वर्षी येईल. आता झाला बर्थडे. असं 12 नंतर वाटतंय का बर्थडेच संपला. म्हणजे जो बर्थडेचा दिवस असतो त्याची एक्साइटमेंट नसतं. जे 12 वाजेपर्यंत एक्साइटमेंट असतं त्याच्यानंतर नसतं. मग दुःख असतं का बर्थडे संपणार डायरेक्ट पुढच्या वर्षी. मला नाही दुःख होत. तुला का दुःख होणार? आता नाही, जेव्हा वय वाढत जातं तेव्हा दुःख होतं. दरवर्षी वय वाढतं. काहीतरी असतील ना फिलिंग्स तुझ्या बर्थडे साठी. मग तुझा म्हणजे प्लॅनिंग क उद्याचा? बॅनर छपले. बॅनर छपले 3 दिवस. प्लॅनिंग अशी आहे मस्त उद्या बसाचा गोठ्यावर. क म्हणजे बोल ना. तुला क वाटतं तुझा बर्थडे ना. तुला क वाटतं? काय वाटतं? खुशी दुःख? मला जाम दुःख होले. का? कारण 10,000 रुपये मी जमा करून ठेवले. मग खर्च 12,000 रुपये. मग यो आवऱ्या दुनियामधलं सगळ्यात मोठा दुःख यायला झाले आज. यो दुःख मोठा रे. 10,000 रुपयाचा मी खुरा घडला असता मस्त पैकी. 5 गोणी आल्या असत्या पण नाही जमला तो काम. काय करायचं आता? आता बघू. कोणला तरी आता यो गंडवील. कोणला तरी आता मस्का होता. आता वाघ आमचा झोपले सध्या तिथं. म्हणजे आमचा बाबो. आता आवरायला आता जातो. बहिणीशी ना आईस्क्रीम बिस्क्रीम म्हणतो. मम्मीचे पैसे. मग त्यांना फसवतील. हा मम्मी देणार का याला पैसे? दिलेत ना अजून द्यायचे. अजून बाकी आहेत. आता 2 झालेत. आता 3च बाकी. म्हणजे मम्मी कशा 5,000 ठरवले ना. बाबा बोले का? बाबा बोले 5,000 ठरवले. म्हणजे आता 8,000 राहिले. म्हणजे अजून जमा करायला लागते. अजून दुःख वाढला. कमी नाही होला. अजून दुःख वाढला. जाऊन दे. लोकांनी काय लागेल. तुझ्या गोरा जाऊ. नाही ना मी गोरी आहो. देख कौन गोरा है कौन गोरा है.
मी ते छंदूने आमच्यासाठी आईस्क्रीम आणले. यो वाला माझा फेवरेट आहे, म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांना योच आवडतं. मला जाम खोकला झाले, मी गोळ्या खाल्ल्यान तरी मी आईस्क्रीम खाईन. आता पप्पा नाही ना घरात, जर पप्पा असता ना पप्पानी अजिबात खाऊन दिला नसता. पप्पा नाही तर फटाफट मी खाऊन घेतो. आवडे दिवसानंतर मम्मीशी बोलायला आले. हा कट्टी गेलेली का मम्मी कट्टी गेली याच्याशी? असंच मला ओव्हर ऍक्टिंग नाही आवडत. आज बोलायला आले स्वतःहून का? पैसे भजन पैसे भजन पप्पा काय मॅच जबरदस्ती आता मम्मीशी बोलायची कोशिश करता. किती वर्षाचा झाला तू? 18 झाला. या यो ना जाम नवसानी झालेला. मम्मीशी बात करून दे इथे. मम्मी मम्मी रागावलेली आहे त्याच्या. बोलला एकदाचा मम्मीशी, म्हणजे मम्मीच नव्हती बोलत तुझ्याशी. स्वतः चाय बिय बनवून बिचारा 1 कप चाय मध्ये 2 चम्मच चाय पावडर टाकतात. कपडा विचारले पॅन्ट काळी का आवरा पॅन्टी शिवल्या ना कलरच्या. यो न यो घाल, तुला संगला ग पॅन्ट काली कार यो न यो घाल. त्याला कालीच पॅन्ट आवडतं. यो मागातला यो 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 रोजचा कपडा तुझा वाटतं. असं प्रिंटेड कपडे कवरून तुझ्यासोबत यो घाल, नाही त्याच्या पॅन्ट कुठली घालशील? काली आता तू. आवरा आगाव आम्हाला सांगला चॉईस करा, आम्ही केला ते नाही घालत, दुसरं घालतं. मग विचारलाच खानाला. सकाळपासून ना माझं कामच चालू. आता मम्मी बिमार असल्यामुळे कसं जास्त साफसफाई नसतं, म्हणून थोडासा चानू आणि मी इथं तिथं साफसफाई चालूच होती. जेवण पण बनवायचं होतं. आता छंदूचं बरेच मित्र येतील बड्डेसाठी, त्यांच्यासाठी कल्याणला सुद्धा जाऊन आलो. ते तवरे घाई गडबडीमध्ये ना मी ब्लॉगच केला नाही. मी चुलीचे इथे मस्त सगळ्या एकदम क्लीन केले, चुलीला कलर लावले. आवडी सुंदर दिसते ना चूल. मी तुम्हाला दाखवतो. ही बघा आमची चूल, पण आम्ही तिचं जास्त ना यूज नाही करत कारण ती घरामध्येच. वारली पेंटिंग मी थोडीशी केलेली होती मागच्या वेळेस, पूर्ण नाही करायला भेटली. बघू परत का फ्री टाईममध्ये आलो ना तर करीन. इथं जेवण पण होतं, अजून केक कट करायचा आम्हाला. भाऊ आणि हे पण आलं आणि ते बसल्यान बाहेर ना. छंदू नाही आलेला अजून, तो कुठेतरी बाहेरच असेल. जरा वेळाने येईल तेव्हा सेलिब्रेशन करू, जेवू ना. मला घरी पण जायचं. कवा रेडी होशील? अजून रेडी नाही झाला. मग सकाळपासून हेच कपडे घेतले ना, आवरून कपडे शिवले ना. नाही लागतील ते कपडे. साठी केक आणले. तो खुश नाही, तो कॅन्डल बघून जास्त खुश झाले. कशी आहे कॅन्डल? मस्त बोल ना फेस टू फेस. हे आवडे मला हसता. तयारी चालू आता. बाबून दिले ना पैसे, तो आता देईल काहीतरी बल्ल्या तुला आरती. जा मम्मी. तुमचा छंद शेड बाबू बाबू. आरती करत घेतले. माहितीच नाही. याने मम्मीला तयारी करायला लावली. जाग आता तू. फुलपाखरा आणती. आता तुम्ही माझ्या पाया पडायचं. मम्मीच्या नाही पारला तुझ्या परत. याना पिजे बोलता, याना पिजे. आमच्या छंदूचा फ्रेंड, आमचा बाबू कॅशर. सकाळला दिलं ना. बरोबर आहे. बाबू आता मी पैसे आहे वाटत. सकाळला 5,000 दिल तर बाबूने पण 5,000 दिल तर. मग बाबू माझा बर्थडे होईल तर. Happy birthday. birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Chandu, happy birthday to you. कंपल्सरी आहे वू, आमच्या घरात कंपल्सरी आहे. Who is compulsory? देवाची तयारी चालू झाली. मस्त पप्पानी कोंबड्याचं मटण बनवले आणि मीनी बकऱ्याचं मटण. पप्पानी बनवलेलं जास्त टेस्टी वाटतं आणि टेस्ट पण थोडा गेलेला, तो मस्त झाले. ते तसंच हात ठेवतात दोघा साडू साडू खाना खा रहे.
तुम्हाला कुठला वाला मटण आवडला सांगा. पप्पानी बनवले. हा तोच पप्पानी बनवले. थँक्यू. बंदी होती डायरेक्शन द्यायला म्हणून मटण बनला गेला. पप्पानी गेले, आता पप्पालाच सांगायचं बनवायला. बनवतं कधीतरी. आताशी फक्त 8:30 वाजले ना. आमचा बड्डे सेलिब्रेशन करून जेवून बिवून सगळं झाले. आम्ही फटाफट आवरले कारण घरी पण जायचा. तर छंदूला पण फ्रेंड्ससोबत बड्डे सेलिब्रेट करायला जायचा होता. तो जेला ना. आम्ही पण निघतावत जरा वेळाने. आता हे सगळे बोलत बसले म्हणून थांबलो. केक वगैरे पार्सल घेतला इथं आणि येताना ना 1 पिशवी घेऊन होता. जाताना माझ्या 2-3 होतात. मम्मी नुसतं यान हे त्यान हे सगळं भरून भरून देत असतं. नेहमी असं होतं कवा तर आवऱ्या पिशव्या होतात. मला न्यायचं प्रॉब्लेम होतात. मम्मीने पोराच्या बड्डेसाठी नवीन साडीची घडी मोरली. जरा 2 मिनटासाठी पण सुंदर साडी आहे मम्मीची. मला मम्मीच्या सगळ्याच साड्या आवडतात. मला ब्लाऊज नाही आवडणार मम्मीचा. पण मी करतो काहीतरी मॅचिंग उलट सुलट करून. हे मला नुसतं हसतात माझ्या व्लॉगसाठी. आता यानंच झेजन मी व्लॉगमध्ये. पार्टी लागतं ना. हा पार्टी करू आपण. यानं माझ्या युट्यूब चॅनलचा म्हणजे मॉनिटाईज झाला म्हणून पार्टी पर्यंत तुमच्याच कॅमेरा राहील घराजोपर्यंत. करू ना कवा करायची. नेक्स्ट पेमेंटला पार्टी. बस ना आता पण घराजोपर्यंत सस्टेन चालू ठेवी. तेव्हा तरी तुम्ही दिसता बघा. चालली कशी धावत पलत. अजून बाकी आहे काय गं? एवढ्या बॅगा जातील का? तर मग आधी गेला. या पुढं एक मीच आहे. आणि पदर एवढा नवलात ठेवलाय तुझा. तुझा वगैरे. पिशव्या नेशील उचलून तुझ्या माझ्या अंदर पिशव्या जा. अरे वो भी मैंने ही खाई थी. कुछ भूल गए हो मम्मीला. मम्मीला पप्पीने तिने घेतली. कालपासून थोड्या पप्प्या चालू आहे. पदर मी वरती जवळ करून ठेव. निघतो आम्ही. बाय बाय. 3 कणला रिओचा बॉक्स नुसतं बॉक्सच चालू आहे. बर्थडेची जोरात तयारी आहे. बाय मी नाही येत. बाय. तुम्ही का थांबलं. गोनी मॅडम की लेके जाएंगे आज. जा तुम्ही का थांबलं. आज घेऊनच जाणार मी. रोज राहते बरं आज. बरं त्यांना म्हटलं जा ना. जा म्हणता तुझत नाही. 7 दिवस झालं. 6 दिवस झालं. तो उठणार नाही. जा ना. नाही चला पप्पी. ती पण एक पिशवी आहे ना. आत्ताच घरी पोचलो. बाईक बोलवणार नुसती थंडी थंडी पण लागत होती. नाही व्लॉग तर आता छोटूसाच झाला असेल. काही जास्त मी शूटच नाही केलं. मेन म्हणजे मला टाईमच नाही भेटला. ते साफसफाई करण्यामध्येच सगळं माझं वेळ गेला. ते व्लॉग पण आपण एंड करू. बाय.